विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर आणि वाणिज्य विभागातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण BCom तृतीय वर्षातील विपणन व्यवस्थापन फर्स्ट मधील युनिट 5 विपणन माहिती प्रणाली किंवा व्यवस्था यावर सविस्तर चर्चा करूयात. आज बाजारपेठेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गळेकापूस स्पर्धा निर्माण झालेली आहे. कालपर्यंत जे उत्पादक वस्तू निर्माण करून सहजपणे बाजारपेठेमध्ये विक्री करत असत, आज त्यांच्या समोर मोठी आव्हाने उभी टाकलेली आहेत. त्यांना ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी, त्यांना आपल्या वस्तूकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गक्रमण करावं लागतं. तर या संदर्भामध्ये आपण विपणन माहिती प्रणाली काय आहे ही पहिल्यांदा समजून घेऊ. तर यामध्ये प्रत्येक उत्पादक व्यावसायिक यश संपादन करण्यासाठी, उद्योग विश्वामध्ये आपलं नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो. यामध्ये तो ग्राहकांच्या गरजा, मिळणाऱ्या संधी, स्पर्धकांची व्यूहरचना, बाजारपेठेतील घडामोडी, अर्थव्यवस्थेतील तेजी मंदी या घटकांची माहिती मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. कारण ह्या घटकांची माहिती प्राप्त झाल्यानंतरच त्या व्यावसायिकाला, उत्पादकाला इतर व्यावसायिक निर्णय घेण्यास मदत होते. त्यासाठी ही माहिती आवश्यक आहे आणि यासाठी तो उत्पादक, तो व्यावसायिक नियोजनपूर्वक एक यंत्रणा निर्माण करतो की ज्यामधून त्यास विपणन माहिती अद्ययावत अशी प्राप्त होईल. तर यामध्ये आपण विपणन माहिती प्रणालीचे काही व्याख्या बघूयात. ज्यामध्ये पहिली व्याख्या आहे M.J. बेकर यांनी केलेली. ते असं म्हणतात की विपणनासंबंधी शास्त्रीय आधारावर निर्णय घेण्यासाठी नियोजनपूर्वक माहिती प्राप्त करणे, माहितीचे विश्लेषण करणे व विश्लेषित माहिती निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने मांडणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्यवस्थेलाच विपणन माहिती व्यवस्था असे म्हणतात. म्हणजे बेकर असं म्हणतात की विपणनासंबंधी जी माहिती प्राप्त करायची आहे ती शास्त्रीय आधारावर कलेक्ट झाली पाहिजे. यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले जातात. ती माहिती संकलित केली जाते, विश्लेषित केली जाते. ह्या माहिती कलेक्ट करण्याच्या पद्धतीलाच विपणन माहिती व्यवस्था असं म्हणतात, असं त्यांनी निर्देशित केलेलं आहे. त्यानंतर पुढील एक व्याख्या आहे विपणनाच्या क्षेत्रातील माहिती प्राप्त करण्यासाठी व्यावसायिकाने नियोजनपूर्वक उभारलेली व्यवस्था म्हणजे विपणन माहिती प्रणाली होय, ज्यामध्ये ही माहिती नियमितपणे एकत्रित, संग्रहित व विश्लेषित केली जाते. आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे
विविध स्पर्धक, त्यांची व्यूहरचना, बाजारपेठेमधील घडामोडी, ग्राहकांच्या आवडीनिवडी, ही जी सर्व माहिती आहे ती प्राप्त करण्यासाठी व्यावसायिकाकडून जे प्रयत्न केले जातात ते नियोजनपूर्वक असतात. आणि ह्या नियोजनपूर्वक व्यवस्थेमधून ती माहिती कलेक्ट केली जाते, संग्रहित केली जाते आणि त्याचं विश्लेषण केलं जातं, असं या व्याख्येमधून ध्वनित होतं. यानंतर आपण पुढील भागाकडे वळूयात. तो आहे विपणन माहिती प्रणालीची वैशिष्ट्ये. ही जी विपणन माहिती प्रणाली आहे त्याची वैशिष्ट्ये पाहूयात आपण. त्यामध्ये पहिला आहे सतत प्रवाह. विपणन विषयक संपूर्ण माहिती सातत्याने प्राप्त होते, सातत्याने ती प्राप्त करावी लागते. ही माहिती संगणक प्रणालीला जोडून घाऊक विक्रेते व पुरवठादारांना पुरविली जाते, त्यांना ती आवश्यक असते. तसेच ग्राहकांना सुद्धा ही विपणन विषयक माहिती जी वस्तू खरेदीसाठी त्यांना आवश्यक असते ती सुद्धा त्यांना पुरवली जाते. त्यामुळं त्यांना अचूक अशी वस्तू निवड करणं शक्य होतं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे निर्णय घेणे. विपणन विषयक अद्ययावत माहिती उत्पादकांना तसेच व्यवस्थापकांना प्राप्त होते, त्यामुळे त्यांना गरजेनुसार निर्णय घेणे शक्य होते. विपणन माहिती प्रणालीमधून जी माहिती उत्पादकांना प्राप्त होते ती माहिती व्यवस्थापकांना पुरवली जाते, त्यामुळे त्यांना गरजेनुसार योग्य असे निर्णय अचूकपणे घेणं शक्य होते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे संगणकाचा प्रभावी वापर. संगणकाद्वारे माहिती गोळा करणे, साठवून ठेवणे, आकड्यांची जुळवाजुळव करणे, सतत नवीन माहिती संकलित करणे, यासाठी संगणक प्रणालीचा वापर केला जातो. विपणन माहिती प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रामधून माहिती गोळा केली जाते, साठवून ठेवली जाते, जुळवाजुळव केली जाते, ती संस्कारित केली जाते. यासाठी सध्याच्या युगामध्ये संगणकाचा वापर प्रभावीपणे या संदर्भात केला जातो. त्यानंतर आहे समन्वित प्रक्रिया. विशिष्ट कार्याची आखणी करणे, त्याचं मूल्यमापन करणे, ही एक समन्वित प्रक्रिया आहे. यात देशी विदेशी व्यापार चक्राचा अभ्यास केला जातो. जे देशामध्ये विदेशामध्ये आर्थिक घडामोडी होतात, राजकीय घडामोडी होतात, याचा अभ्यास यामध्ये केला जातो. कारण ह्या बाबींचा व्यवसाय आणि उद्योगावर फार मोठा परिणाम होतो व त्या आधारे अचूक माहिती गोळा करून नियोजन आखले जाते. ही जी संपूर्ण माहिती आहे ती गोळा केली जाते, व्यापार चक्रांचा अभ्यास केला जातो, तेजी मंदीचा अभ्यास केला जातो आणि त्या अनुषंगानं मग अचूक अशी माहिती गोळा करून पुढील नियोजन यामध्ये आखलं जातं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे माहिती संकलन खर्च. मोठ्या प्रमाणात विपणन माहिती गोळा करून संक्रमित करणे संगणक प्रणालीमुळे शक्य झालेले आहे. गरजेनुसार योग्य वेळी ही माहिती प्राप्त होते, त्यामुळे या माहितीच्या संकलनासाठी येणारा खर्च, वेळ यांची बचत होते. विपणन माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत अशा साधनांचा वापर केला जातो, यंत्रणेचा वापर केला जातो, ज्यामुळं ही विपणन माहिती प्राप्त करण्यासाठी कुठलाही मोठा खर्च न येता कमीत कमी खर्चामध्ये
आणि अतिशय तीव्र गतीने कमीत कमी वेळेमध्ये ती माहिती प्राप्त करता येते. यानंतर पुढील मुद्दा आहे अंतर्गत व बहिर्गत स्रोत. ही जी माहिती कलेक्ट केली जाते ती माहिती व्यवसायाच्या अंतर्गत काही घटक असतात व काही व्यवसायाच्या बाहेरील घटक असतात. अशा दोन्ही मार्गाने संकलित केली जाते. त्यामुळे बाजारासंदर्भातील वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट होतात, स्पष्ट करता येतात आणि पुढील नियोजन आखणं सुलभ होतं. यानंतर आपण पुढील भागाकडे वळूया. यापुढील मुद्दा आहे भविष्यकालीन वापर. विपणन ही गतिमान प्रक्रिया आहे. विपणन माहिती प्रणालीत ही सर्व माहिती गोळा करून संस्कारित केली जाते. ही माहिती व्यवसायास भविष्यकालीन डावपेच आखण्यास मदत करते. व्यवसायाला, उत्पादकाला भविष्यकालीन काही योजना आखाव्या लागतात आणि त्यासाठी विपणन माहिती प्रणालीमधून अशी अचूक माहिती प्राप्त होते आणि त्याचा वापर भविष्यकालीन डावपेच आखण्यासाठी, काही योजना आखण्यासाठी करणं शक्य होतं. त्यानंतर आहे लवचिकता. विपणन माहिती प्रणालीमध्ये लवचिकता असते. बाजार विश्वात होणारे नवनवीन बदल सहजपणे स्वीकारले जाऊ शकतात. नवीन माहिती तंत्रज्ञानाचा यात प्रभावीपणे वापर करून उपयुक्त माहिती गोळा करणे शक्य होते. विपणन माहिती प्रणाली मध्ये जी तंत्र वापरली जातात त्या आधारे बाजारपेठेमधील होणारे नवनवीन बदल लक्षात घेतले जातात आणि त्या अनुषंगानं उपयुक्त माहिती पुढील संदर्भासाठी कलेक्ट करून ठेवली जाते. त्यानंतर आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. माहिती तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत चाललेला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने माहितीचा संग्रह करणे, विश्लेषण व सादरीकरण, माहितीचे आदान प्रदान करणे अचूकपणे शक्य झालेले आहे. माहिती तर कलेक्ट होतेच, पण त्याचसोबत ती माहिती संग्रहित करून विश्लेषण करणे, त्याचं विशिष्ट पद्धतीनं सादरीकरण करणे आणि एकमेकांना त्याचं आदान प्रदान करणं सुद्धा यामध्ये शक्य झालेले आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे व्यावसायिक पर्यावरणात समतोल. विपणन माहितीमध्ये अंतर्गत व बहिर्गत माहितीचा समावेश होतो. याचा व्यावसायिक पर्यावरणावर बरा किंवा वाईट परिणाम होत असतो. या माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेऊन अंतर्गत व बहिर्गत व्यावसायिक पर्यावरणात समतोल साधता येतो. व्यवसायाच्या बाहेरील आणि व्यवसायाच्या अंतर्गत काही घटक असतात की ज्यांचा व्यवसायावर बरा वाईट किंवा विपरीत परिणाम होत असतो. यामधून अचूक मार्ग काढण्यासाठी व्यावसायिक किंवा विपणन विषयक माहिती प्रणाली मदत करते. त्यानंतर आहे विशिष्ट पद्धतीचा वापर. विपणन माहितीची व्याप्ती मोठी आहे, विस्तार खूप मोठा आहे त्याचा. तसेच त्यात शिस्त, सातत्य व पद्धतशीरपणा असतो किंवा पद्धतशीरपणा निर्माण करून माहिती गोळा केली जाते. या माहितीचे पृथक्करण, सादरीकरण व निर्णय प्रक्रिया विशिष्ट पद्धतीने राबविली जाते. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण सुलभ होते. या विपणन माहिती प्रणालीमध्ये विशिष्ट पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यामध्ये एक आखीव आणि रेखीवपणा येतो आणि त्याचा उपयोग व्यवसाय आणि उद्योगाला अतिशय चांगल्या पद्धतीनं करणं शक्य होतं.
यानंतर आपण पुढील भागाकडे वळूयात. तो आहे विपणन माहिती प्रणालीची उद्दिष्टे. ही जी विपणन माहिती प्रणाली आहे ती कोणत्या उद्दिष्टाला अनुसरून अवलंबिली जाते, त्याचा वापर केला जातो, हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अचूकता साधने. या माहिती प्रणालीद्वारे विपणनाबद्दल, मार्केटिंगबद्दल अचूक व सत्य माहिती गोळा केली जाते. त्या आधारे विपणन विषयक अचूक धोरणे आखणे सुलभ होते. ह्यासाठी विपणन माहिती प्राप्त होणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे विश्वसनीयता आणणे. विपणन माहिती प्रणालीतून योग्यता, सुस्पष्टता, समर्पकता साधता येते. त्यामुळे तपशीलवार विपणन आराखडा तयार करता येतो व विपणन कार्यामध्ये विश्वसनीयता आणता येते किंवा विपणन कार्य अतिशय विश्वसनीयपणे पूर्ण करता येते. यासाठी विपणन विषयक माहिती प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे सुस्पष्टता आणणे. विपणन माहिती प्रणालीतील विविध स्रोतापासून, घटकांपासून जी माहिती प्राप्त होते त्या संकलित माहितीचे विश्लेषण करून त्यात वापरण्यायोग्य सुस्पष्टता आणता येते. म्हणजे जी संकलित होणारी माहिती आहे ती माहिती ढोबळमानानं प्राप्त झालेली असते. ती माहिती संकलित करून त्याचं योग्य रीतीने विश्लेषण करून वापरण्यायोग्य माहिती सुस्पष्ट तयार केली जाते. ह्यासाठी विपणन माहिती प्रणाली आवश्यक आहे. त्यानंतर योग्य किंमत आकारणी. विपणन माहिती प्रणालीचे माफक किंमत आकारणी हे एक धोरण असू शकते, कारण ग्राहकांना माफक किमतीमध्ये वस्तू पुरवली पाहिजे, प्राप्त झाली पाहिजे. यासाठी मार्केटिंग मॅनेजर्सना विपणन माहिती प्रणालीमधून जी माहिती प्राप्त होते त्या आधारे योग्य अशी माहिती प्राप्त झाल्यामुळं किफायतशीर किंमत आकारणी संदर्भात पावले उचलता येतात आणि तशा प्रकारची किंमत आकारणी करता येते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे अचूक माहिती प्रदान करणे. विपणन माहिती यंत्रणेद्वारे योग्य वेळी अचूक व महत्त्वाची माहिती प्राप्त होते. ती माहिती गरजेनुसार त्या व्यवसायातील, प्रमंडळातील संबंधित विभागांना पुरविली जाते. त्यामुळे त्यांना वेळीच योग्य अशी कारवाई करणं शक्य होते. यासाठी विपणन माहिती प्रणाली त्या व्यावसायिकाकडं असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील मुद्दा पाहू आपण परिस्थितीशी जुळवून घेणे. विपणन माहिती प्रणालीमुळे जी माहिती प्राप्त होते त्या आधारे आर्थिकदृष्ट्या विविध बाबींशी तसेच परिस्थितीशी जुळवून घेऊन निर्णय क्षमता वाढविता येते आणि परिस्थितीला अनुरूप असे कार्यवाही करता येते, तशी योजना आखता येते. त्यामुळं विपणन विषयक माहिती प्रणाली त्या व्यवसायामध्ये सक्रिय असणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर पुढील मुद्दा बघू आपण माहिती तंत्रज्ञानात आधुनिकता. माहिती तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने आणि सातत्याने मोठे बदल होत असतात. विपणन माहिती प्रणाली याचा समर्पकपणे
योग्य रीतीने वापर करून घेते. त्यामध्ये असलेल्या नवनवीन तंत्राचा वापर करून घेते. आधुनिक पद्धतीने त्याचा वापर केला जातो. त्यामुळं व्यावसायिकांना, उत्पादकांना जलद गतीने माहिती प्राप्त होते आणि ती माहिती साठवून ठेवून त्या माहितीचा भविष्यामध्ये उपयोग करणं शक्य होतं. यानंतर पुढील मुद्दा आहे संभाव्य परिणामाचे विश्लेषण. उद्योग आणि व्यवसायावर काही संभाव्य परिणाम होत असतात भविष्यामध्ये. त्या संदर्भामध्ये काय करता येतं तर या माहितीच्या आधारे आपण पाहू. विपणन माहिती प्रणालीच्या आधारे अचूक आर्थिक बाबीशी निगडीत माहिती गोळा करणं शक्य होतं. तसेच विविध घटकांचे अर्थव्यवस्थेतील संभाव्य परिणाम याचे विश्लेषण करणं शक्य होतं. त्यामुळे तेजी मंदीच्या वातावरणात व्यवसाय आपला टिकाव धरून राहू शकतो, तग धरू शकतो. यासाठी त्या संबंधित उद्योग व्यवसायामध्ये विपणन माहिती प्रणाली अद्ययावतपणे राबवलं जाणं आवश्यक आहे. यानंतर आपण पुढील भागाचा परामर्श घेऊ. तो आहे विपणन माहिती प्रणालीचे महत्त्व. की विपणन माहिती प्रणाली एखाद्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये का आवश्यक आहे किंवा प्रभावीपणे का राबवली जाणं आवश्यक आहे, की ज्यामुळं पुढील बाबी किंवा महत्त्व त्यामधून निर्देशित होतं. म्हणून विपणन माहिती प्रणाली त्या संबंधित विभागानं प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे जोखीम कमी करणे. व्यवसायात सध्याच्या आधुनिक युगामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जोखीम असते. स्पर्धकांची क्षमता, वस्तूंचे बाजारातील भाव, ग्राहकांचा दृष्टिकोन आणि त्यांची वर्तणूक, स्पर्धक वस्तू यांची अचूक आणि वास्तववादी माहिती विपणन माहिती प्रणालीमधून प्राप्त होते. त्यामुळे विपणनातील, वस्तू उत्पादनातील जोखमीचे प्रमाण अनेक पटीने कमी करण्यासाठी विपणन माहिती प्रणाली मदत करते आणि आपल्या व्यवसायाची जोखीम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कमी करणं शक्य होतं. म्हणून विपणन माहिती प्रणाली त्या व्यवसायामध्ये प्रभावीपणे राबवली जाणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे किंमत निश्चिती. व्यवसायाचं यश योग्य किंमत निश्चितीवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. वस्तूंचा उत्पादन खर्च, स्पर्धकांच्या वस्तूंची किंमत, ग्राहकांची क्रय शक्ती, वस्तूंचा आकार, वस्तूची मागणी या सर्व बाबीवर वस्तूची किंमत निश्चिती अवलंबून असते. ही सर्व माहिती विपणन माहिती प्रणालीमधून प्राप्त होते आणि त्या आधारे वस्तूची किफायतशीर किंमत निश्चिती करता येते आणि याचा मोठा फायदा त्या संबंधित उत्पादकाला किंवा व्यावसायिकाला प्राप्त होतो. त्यानंतर आहे ग्राहकांच्या आवडीनिवडीचे ज्ञान. ग्राहक बाजारपेठेचा राजा असतो आणि हे ग्राहक देश विदेशामध्ये विखुरलेले असतात. त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. फॅशनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये झपाट्याने बदल होतात. मग हे सर्व विचारात घेऊन वस्तूचे उत्पादन करणं आवश्यक ठरतं आणि मग हे करण्यासाठी विपणन माहिती प्रणाली ही संबंधित माहिती त्या उत्पादकाला प्राप्त करून देते आणि त्या आधारे ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार
वस्तूमध्ये योग्य ते बदल करणं शक्य होते आणि तशा प्रकारच्या वस्तू उत्पादन करणं सुद्धा सुलभ होतं. त्यानंतर आहे मागणीचा योग्य अंदाज घेणे. प्रत्येक व्यावसायिकाला वस्तूच्या उत्पादनाबद्दल अचूक अंदाज बांधावे लागतात आणि मागणीच्या प्रमाणामध्ये वस्तू किंवा सेवेचं उत्पादन करावं लागतं. मागणीच्या प्रमाणामध्ये उत्पादन करण्यासाठी कच्च्या मालाची खरेदी करावी लागते. आवश्यक प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. गरजेनुसार यंत्रांची उपलब्धता करावी लागते. आता हे निर्णय घेणे मात्र विपणन माहिती प्रणालीच्या अभावी शक्यच नाही. म्हणून हे काम करण्यासाठी, हे निर्णय घेण्यासाठी विपणन माहिती प्रणाली मोलाची मदत करते. त्यानंतर आहे कच्च्या मालाची खरेदी. एखादी चांगली वस्तू किंवा सेवा उत्पादित करण्यासाठी उच्च दर्जाच्या कच्च्या मालाची आवश्यकता भासते आणि तशीच त्याची उपलब्धता सुद्धा कमीत कमी किमतीनं होणं आवश्यक आहे. मग यासाठी विपणन माहिती प्रणाली मदत करते. कच्चा माल कुठे योग्य दर्जाचा मिळतो, योग्य किमतीमध्ये मिळतो, किती प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतो याची इत्थंभूत माहिती त्या उत्पादकाला प्राप्त होते आणि या विपणन माहिती प्रणालीच्या आधारे मग कच्चा माल खरेदी करून उच्च दर्जाचं उत्पादन निर्माण करणं शक्य होतं. त्यानंतर आपण पाहू पुढील मुद्दा, तो आहे नवीन बाजारपेठांचा शोध. व्यावसायिकाला आपल्या वस्तूची विक्री करण्यासाठी सातत्याने नवनवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा लागतो. त्या बाजारपेठेत मागणी व पुरवठा स्थिती, स्पर्धकांची व्यूहरचना, स्पर्धक वस्तू आणि त्यांची किंमत, त्यांच्या वस्तूचा दर्जा, ग्राहकांची आवड निवड इत्यादी सर्व माहिती उत्पादकांना मिळणं आवश्यक असते. आणि ही सर्व माहिती त्या उत्पादकाला प्राप्त होते विपणन माहिती प्रणालीच्या आधारे. आणि ही माहिती प्राप्त झाल्यानंतर तो उत्पादक नवनवीन बाजारपेठांचा शोध घेण्यासाठी मोठी झेप घेऊ शकतो, मोठमोठ्या नवनवीन बाजारपेठा काबीज करू शकतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे माहितीमध्ये एकसंघपणा निर्माण करणे. बाजारपेठेमधून जी माहिती प्राप्त होते ती माहिती खूप मोठी विस्तारित असते. ही माहिती संस्कारित करून तिचा वापर एकसंघपणे करण्यासाठी विपणन माहिती प्रणाली मदत करते. कारण त्या संबंधित माहितीचे विश्लेषण करूनच व्यावसायिकाला निर्णय घ्यावे लागतात आणि त्यासाठी ही विपणन माहिती प्रणाली मदत करते, मोलाची कामगिरी बजावते. त्यानंतर आहे उपयुक्त माहितीची प्राप्ती. बाजारपेठेतून उपलब्ध होणारी माहिती व्यवसायाच्या दृष्टीने किती प्रमाणात उपयुक्त आहे याचे पृथक्करण विपणन माहिती प्रणालीद्वारे केले जाते. तर चुकीची आणि फसवी माहिती नष्ट केली जाते. जी बाजारपेठेमधून माहिती प्राप्त होते वेगवेगळ्या माध्यमातून, त्यामधली उपयोगी माहिती फक्त वेचून घेऊनच तिचा वापर उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये करणं आवश्यक आहे. आणि अशी उपयुक्त माहिती व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्याचं काम विपणन माहिती प्रणाली करते. त्यामुळे संबंधित विभागांच्या व्यवस्थापकांना
सत्य माहिती प्राप्त होते आणि त्या सत्य माहितीच्या आधारे संबंधित व्यवस्थापकांना आपले अचूकपणे निर्णय घेणं शक्य होतं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये टिकून राहणे शक्य. विपणन माहिती प्रणालीतून व्यावसायिकांना, प्रमंडळांना स्पर्धक उत्पादकांची इत्थंभूत माहिती प्राप्त होते. त्यामुळे बाजारपेठेतील स्पर्धेला यशस्वी तोंड देण्याचे डावपेच त्या संबंधित उत्पादकांना आखण्यास मदत होते आणि यासाठी मदत करते त्यांच्याकडे असणारे विपणन माहिती प्रणाली. आणि त्या आधारे ते संबंधित व्यावसायिक तशा प्रकारचे डावपेच आखून स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकतात. त्यानंतर आहे व्यवसायाची उद्दिष्ट प्राप्ती. प्रत्येक उत्पादक, व्यावसायिक विशिष्ट ध्येय व उद्दिष्ट ठेवून व्यवसाय स्थापन करत असतात. हे उद्दिष्ट निर्धारित वेळेत सुद्धा प्राप्त करणं आवश्यक असतं, साध्य करणं आवश्यक असतं आणि ते साध्य करण्याचा त्यांचा मानस असतो. हे असं उद्दिष्ट, ध्येय प्राप्त करून देण्यासाठी विपणन माहिती प्रणाली या संबंधितांना मदत करते. त्यानंतर आहे मितव्ययी विपणन योजना, म्हणजे कमी खर्चाची विपणन योजना, कमी खर्चिक विपणन योजना. विपणन माहिती प्रणालीमुळे विपणनाची अद्ययावत माहिती प्राप्त होते. या माहितीचा उपयोग करून उपलब्ध संसाधनांचा महत्तम उपयोग करून घेता येतो. त्यामुळे परिणामी वस्तूचं उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये होतं. तसेच विपणन विषयक योजना कार्यक्षमपणे व कमीत कमी खर्चामध्ये राबवणं शक्य होतं. यासाठी विपणन माहिती प्रणाली त्या संबंधित उत्पादकांना, व्यावसायिकांना मदत करते. प्रभावीपणे त्याचा वापर करणं त्यांना मग शक्य होतं. यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे, जो आहे विपणन माहिती प्रणालीत संगणकाची भूमिका. ही जी विपणन माहिती प्रणाली आहे, जे विविध उत्पादक, व्यावसायिक ते अवलंबितात. मग त्यासाठी या आधुनिक काळामध्ये त्यांच्या मदतीला येते ती संगणक प्रणाली. आजच्या जागतिकीकरण, उदारीकरणामुळे जगातील विपणन व्यवस्था अतिशय जटिल झालेली आहे, गुंतागुंतीची झालेली आहे. अनेक विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतासकट अनेक राष्ट्रांमध्ये त्यांचे उद्योग स्थापन केलेले आहेत. त्यामुळे वस्तू विकास व विपणन यामध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झालेली आहे. अशा वातावरणामध्ये विपणन माहिती प्राप्त करणे आणि ती भविष्य काळासाठी उपयोगात आणणे यासाठी संगणक प्रणाली मदत करते. आणि या संगणक प्रणालीच्या आधारे विपणन माहिती संकलित करून त्याचा भविष्यामध्ये वापर करून यश संपादन करता येतं. मग ही संगणकाची विपणन माहिती प्रणालीमध्ये काय भूमिका आहे ती आपण पाहू. त्यातला पहिला मुद्दा आहे माहिती गोळा करणे. विपणन माहिती प्रणालीमध्ये संगणकाच्या मदतीने इंटरनेटवरून विपणन विषयक माहिती प्राप्त करून साठवून ठेवता येते व त्या माहितीचा योग्य रीतीने वापर करून निर्णय घेता येतो. यासाठी त्या विपणन माहिती प्रणालीमध्ये संगणकाचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आहे दुसरा मुद्दा, प्राप्त माहितीवर प्रक्रिया करणे. विपणन माहिती प्रणालीच्या यंत्रणेतून जी माहिती प्राप्त होते
ती प्राप्त झाल्यानंतर त्या माहितीवर प्रक्रिया करावी लागते. कारण ती माहिती विस्कळीत स्वरूपाची असते किंवा विस्तारित असते. त्या माहितीचा योग्य प्रकारे व्यवसायात वापर करता येणं शक्य नसतं. म्हणून संगणकाच्या मदतीने त्यावर प्रक्रिया करावी लागते. उदाहरणार्थ माहितीचे संपादन करणे, त्या माहितीची वर्गवारी करणे विषयानुसार, त्यानंतर त्या माहितीच्या आधारे तक्ते आणि आलेख बनविणे. अशा प्रकारे ही माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया या टप्प्यामध्ये केली जाते. त्यानंतर आहे माहितीचे विश्लेषण करणे. संगणकाच्या आधारे विपणन माहिती प्राप्त झाल्यानंतर ती माहिती संगणकावर नोंदवून ठेवली जाते आणि ती अधिक उपयुक्त व्हावी म्हणून त्याचे विश्लेषण केले जाते. या विश्लेषणासाठी त्या संगणक प्रणालीतील जी वेगवेगळी माध्यमं आहेत, त्यामध्ये स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत, ज्याला आपण सांख्यिकीय तंत्रे म्हणतो, त्याचा वापर केला जातो आणि माहितीचं विश्लेषण केलं जातं. उदाहरणार्थ टक्केवारी, सरासरी, वेगवेगळे रेशिओ यांच्या मदतीनं ती माहिती विश्लेषित केली जाते आणि संगणकामध्ये साठवून ठेवली जाते. यानंतर पुढील मुद्दा आहे माहितीची फेरतपासणी करणे. विपणन विषयक माहितीची विविध स्रोतापासून प्राप्त होते. ती माहिती अचूक आणि विश्वसनीय असणं आवश्यक आहे. त्यामुळे संगणकाच्या आधारे तिची फेरतपासणी करावी लागते. कारण या माहितीच्या आधारे व्यवस्थापकांना, उद्योजकांना अचूक निर्णय घ्यावे लागतात. म्हणून यासाठी संगणक प्रणाली मदत करते आणि त्या आधारे विपणन माहिती संस्कारित केली जाते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे माहितीचे संग्रहण करणे. विपणन माहिती प्रणालीद्वारे प्रचंड प्रमाणात माहिती प्राप्त केल्या जाऊ शकते किंवा प्राप्त होते आणि ती माहिती संगणकाशिवाय इतर कुठल्याही माध्यमातून संग्रहित करणे, सुरक्षित ठेवणे असंभव आहे. म्हणून संगणकामध्ये विविध फाईल्स तयार करून, विषयांची वर्गवारी करून ती माहिती साठवून ठेवता येते आणि भविष्यामध्ये त्या माहितीचा योग्य रीतीने वापर करता येतो. आणि त्यानंतर मुद्दा आहे माहिती उपलब्ध करून देणे. संगणकात ती माहिती संस्कारित करून, तिची वर्गवारी करून, विश्लेषण करून साठवून ठेवली जाते आणि ती माहिती त्या उद्योगातील विविध विभाग प्रमुखांना, व्यवस्थापकांना हवी तेव्हा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळं त्यांच्यावर जी जबाबदारी प्रमंडळानं टाकलेली आहे किंवा त्यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांना सुलभपणे पूर्ण करता येते. यासाठी ही संगणक प्रणाली त्यांना मदत करते की ज्या आधारे विपणन माहितीची त्यांना अचूकपणे उपयोगात आणता येते किंवा त्याचा त्यांना वापर करणं शक्य होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नंतर भेटूयात. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.